जाऊन काय केलं मात्र त्या जाग्याला घराकडली घेतली घराकडली घेतली वायू वेगाने आकाशमार्गाने निघून चालला ते प्रवती नदीला जाऊन पोचला त्या नदीच्या काठाला त्या ज्वला अंगी वस्त्र काढले त्यो अंघोळ सवळ लागला करायला संधी जवळ केलं पाण्याचा घडा त्यानं भरून घेतला हातामध्ये गंडी धरली फुलं कोसवा लागला तोडायला त्या चोरला तोडच्या मुलीने बेटावशी गेला आणि गेल्यानंतर मात्र त्या जाग्याला नाना प्रकारची हातोराची सुवासिक फुलं सगळी तुटली फुलं दिसली त्याला ती फुलं तोडायचा आणि करंड्यात भरायचा त्या चोरला फुल नजर पडलं कमळाचं ते फुल लागलं उत दिसायला त्या चोरला माझ्या देवाला नेलं लय सोबाईल माझ्या भगवंताला त्या चोरला फुल त्यानं तोडलं फुल त्यानं बाहेर आला आणि त्यो नारद राजा मात्र त्या जाग्याला वस्त्र घातली फुलाची गांधी हातामध्ये धरली आणि त्या जाग्याला पाण्याचा घडा त्याने श्रमा त्याला लावला आणि त्यो नगरी पटण राजा त्या चोरला वेगानं आकाश मार्गानं त्यो चालला होता कुठं बरं कुठं मामा गेला गिरीला चंद्राच्या नवळाला देवायाच्या जवळ रे
देवाच्या जवळ गेला मात्र त्या जाग्याला देवाच्या दाराला जाऊन घराकडे ठेवली आहा. उल्हास केलं आणि त्या जाग्याला देवाला सीताला मारला सीताला मारायला आले तो नारायण राजा त्या चोला उपरणीनं देवाचा अंग पुसलं आगे सगळं त्या देवाचं नारद राजा लागला पुसायला त्या चोला नानाची हार पराची स्वाशिक फुलं त्या देवाला व्हावू लागला मात्र त्या जाग्याला शेवटाला कमळाचं फुल होतं ते कुठे घातलं तर त्या भगवंताच्या शिरामात्यावर त्या कमळाचं फुल त्या चोला त्यानं ठेवलं आहा. मनाचा केला काय घडलं मात्र काय प्रकार घडला त्या जागेला वाला यालावर आणि त्यात इंगुळ घातला मात्र त्या जाग्याला त्या भगवंताच्या जातात त्या धुपीनं लागला या वाळवायला त्या ज्वला लागला या शिवाला गळ्याला घातल्या विचार केला मनाला काय घडलं मात्र त्या जाग्याला शेतकऱ्याला वाटलं चौकलिंग गळ्याला आणि देवाचा शासनगार करायला सण शिरगार केला एवढ्या टायमात काय प्रकार घडला काय घडला होता निर्माण मावळा उगवायला लागला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला उगवायच्या टायमाला कमळाच्या फुलानं भागा दिला भाग उमाललं ते फुल उमाल मात्र त्या जाग्याला सोन्याची पिटी बा धरणाच्यात पडली आणि त्या जाग्याला पिटी जात पड काले धरणीला ती पिटी पडली त्या चोराला विचारलं ना हे काय नवा झालं काय नारंगा हे काय घडलं मात्र त्या जाग्याला फुलाच्या भांडीतनं काय आलं त्याने बघितलं नाही असं लागलं म्हणायला म्हणत होता काय घडलं त्यावेळेला तवर पार्वतीचा नेम काय होता तर त्या नारंगाची पूजा झाल्यावर मात्र त्या जाग्याला मित्राच्या नेमी तू ती होऊन गेला त्या देवाच्या जवळ देवी पार्वती मामा यायची त्या चोरला सोन्याच्या ताटामध्ये 5 कळस घालायची दोन आरत्या लावायची संगतीला घ्यायची आणि तिने देवाला ओवाळा येत होती नेम चालल्याला त्या पार्वतीचा त्या चोरला सोन्याचं ताट घेतलं काय केलं त्यावेळेला 5 कळस घातलं आणि त्या जाग्याला 2 आरत्या लावल्या पदराडवा धरला आणि त्या जाग्याला
देवी पदर धरून ते देवाशी गेली. देवाच्या जवळ पार्वती जाऊन पोचली त्या ज्वलला. देवाला ओवाळायला लागली. ओवाळायला लागल्यावर पेटी उचलली आणि देवाला आरतीमध्ये ठेवली. त्या देवाच्या आरतीत त्या देवानं पार्वतीच्या आरतीला पेटी ठेवली त्या ज्वलला. हे काय भगवंता? कशाची पेटी देवा ये? हे पार्वती सांगतो ऐकून घे तुला. काय लागला म्हणायला? हातच्या काकणाला असा लागत नाही. असा लागला बोलायला. जाऊन बघ जा. बोलायला तवा गरवाड्याला पार्वती जावा त्या ज्वलला. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जागी आला. पार्वतीच्या आरतीमध्ये पेटी घातली. पार्वती घेऊन गेली आपल्या घरवाड्याला. आपल्या महालाला जाऊन पुतली मात्र त्या जागी आला. बघायला लागली त्या जागेला. काय लागलं दिसायला? रक्ताचा गणू. आणि त्यावेळेला नाकाला बाळ पडला. लागला या सुंदर बाळ दिसायला मात्र त्या जागी आला. पायाला बघितलं तर पद्म होती. अंबीला बघितलं तर हिरा दिसू लागला. मुखाला बघितलं तर मुखी रत्न दिसत्या त्या धनतान्या बाळाला. कपाळाला ती सोन्याच्या चिरा मात्र त्या जागी आला. सुवर्णाचं जावा. सोन्या सुवर्णाचं लागलं त्या बाळाचं दिसायला. हे वार्ता कळली कुणाला? मला कळली त्यावेळेला. नाच काढला. गोड्या माझ्या देवाला ऋषी मुनीला त्या देवघराच्या आरंभला. सगळ्याला ते कळलं. काय घडलं मात्र त्या जागी आला. होमगिरीला बाळ झाले आले जन्माला. चला बघायला. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जागी आला. तिने म्हणाला काय केलं मात्र त्या जागी आला. जमागोळा होऊन आली तिथं. उठके बाबा उठके पाय माझा धरला. हा